नमस्कार. पंढरपूरच्या विठ्ठलाची जी मूर्ती आपण पाहतो त्याबद्दल काही इतिहासकार थोडं वेगळं सांगतात. म्हणजे ही कदाचित मूळ मूर्ती नसेलही. हो, हा एक चर्चेचा विषय आहे खरं तर. तर आज आपण याच दाव्यामागे काय ऐतिहासिक संदर्भ आहेत, काय संशोधन आहे, याचा जरा खोलवर जाऊन विचार करणार आहोत. आपल्याकडे डॉक्टर सतीश कदम आणि रामचंद्र चिंतामण ढेरे यांचा अभ्यास आहे. बरोबर. आणि यात मग पंढरपूर आणि माढा इथल्या मूर्तींमधला फरक, संतांनी केलेली वर्णनं, या सगळ्या गोष्टी येतात. तर मुख्य प्रश्न असा आहे की पंढरपूरची मूर्ती इतक्या वेळा स्थलांतरित झाली, तर मग सध्याची मूर्ती हीच मूळ मूर्ती आहे का? अगदी. आणि याची सुरुवात आपण पंढरपूर आणि माढ्याच्या मूर्तीतल्या फरकापासून करू शकतो. माढा हे सोलापूर जिल्ह्यातच आहे. अच्छा, काय फरक आहे दोन्ही मूर्तींमध्ये? फरक आहे म्हणजे दोन्ही विठ्ठलाच्याच मूर्ती आहेत, पण घडण, स्वरूप यात फरक आहे. आणि गंमत म्हणजे अनेक अभ्यासकांच्या मते संतांनी जी वर्णने केली आहेत ना, हो. किंवा पांडुरंग महात्म्य सारखे जे जुने ग्रंथ आहेत, त्यातलं वर्णन हे माढ्याच्या मूर्तीशी जास्त जुळतं असं त्यांचं म्हणणं आहे. अच्छा, म्हणजे दिसण्यातला फरक आणि जुन्या वर्णनांशी असलेलं साम्य हे माढ्याच्या मूर्तीच्या बाजूने जातंय. मग मूर्तीच्या इतिहासात काय काय घडलं? स्थलांतराचा मुद्दा येतोच, नाही का? डॉक्टर कदमांचं संशोधन काय सांगतं? हो, नक्कीच. डॉक्टर कदमांच्या संशोधनानुसार मूर्ती अनेकदा हलवावी लागली आहे. म्हणजे बघा, साधारण 1513 मध्ये विजयनगरचे राजे होते कृष्णदेवराय. माहितीये. त्यांनी निजामशाही आणि आदिलशाहीच्या हल्ल्यांपासून वाचवण्यासाठी मूर्ती थेट विजयनगरला नेली होती. अरे बापरे, मग परत कधी आली? परत आणली ती संत भानुदासांनी. हे संत एकनाथांचे आजोबा. हां. साधारण 1530 नंतर त्यांनी मूर्ती पंढरपूरला परत आणली. त्यांच्या अभंगांमध्ये तसा उल्लेख पण आहे. अच्छा, म्हणजे हे पहिलं मोठं स्थलांतर झालं आणि मग नंतरही हे चालूच राहिलं. चालूच राहिलं. म्हणजे बघा, 1659 मध्ये जेव्हा अफजल खान आला, हो, अफजल खानाची स्वारी. तेव्हा तिथल्या बडव्यांनी मूर्ती पुन्हा हलवली. यावेळी ती माढ्याला नेली होती. खान मारला गेल्यावरच ती परत आणली गेली. बापरे. आणि त्यानंतर परत? हो, 1681 नंतर जेव्हा औरंगजेबाचा धोका वाढला, तेव्हा तर मूर्ती देगाव म्हणून एक गाव आहे, तिथल्या एका विहिरीत लपवून ठेवली होती. विहिरीत? हो, धोका टळल्यावर मग पुन्हा पंढरपुरात तिची प्रतिष्ठापना झाली. म्हणजे इतक्या वेळा मूर्ती हलवावी लागली इकडून तिकडे, याचा अर्थ तिच्या सुरक्षितेला कायम धोका होता. मग या स्थलांतराचा आणि तुम्ही म्हणालात तसं एका बैराग्याने म्हणे मूर्तीच्या पायावर दगड मारला होता. हो, अशी एक घटना सांगितली जाते. तर या सगळ्याचा मूर्तीवर परिणाम झाला असेल ना? नक्कीच, हाच तर कळीचा मुद्दा आहे. इतकी हाताळणी, हे स्थलांतर आणि ती दगड मारल्याची घटना, यामुळे मूळ मूर्तीला इजा झाली असण्याची शक्यता आहे. आणि आपल्या हिंदू परंपरेत कसं आहे, खंडित मूर्तीची पूजा सहसा करत नाहीत, तिचं विसर्जन करतात. बरोबर. त्यामुळेच इतकं सगळं घडल्यावर ती मूळची यादवकालीन मूर्ती तशीच्या तशी टिकली असेल का, यावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं. हे या संशोधनातलं एक महत्वाचं निरीक्षण आहे. म्हणजे मूर्ती बदलली गेली असण्याची शक्यता बळावते. याच मुद्द्यावर रामचंद्र चिंतामणी ढेरे यांचं जे 1980च्या दशकातलं संशोधन होतं, ते खूप वादग्रस्त ठरलं होतं असं म्हणतात. हो, ढेऱ्यांचं संशोधन खूप गाजलं आणि वाद पण झाले त्यावर. त्यांनी अगदी स्पष्टपणे मांडलं की पंढरपूरची आत्ताची मूर्ती ही ती मूळ यादवकालीन मूर्ती नाही. कशाच्या आधारावर? त्यांनी मुख्य आधार घेतला तो संतांच्या वर्णनांचा. उदाहरणार्थ संत सावतामाळी, त्यांचा मृत्यू 1295 सालचा. म्हणजे खूप जुने संत. हो, त्यांनी विठ्ठलाचं वर्णन कसं केलंय बघा. हृदयकमळ मंत्रसिद्ध, दिगंबर मूर्ती, गोजिरी सावळी, पायात तोडे, मनगटी वाळे, असं वर्णन आहे. आणि हे वर्णन आत्ताच्या पंढरपूरच्या मूर्तीला लागू होत नाही. बरोबर. सध्या पंढरपूरला जी मूर्ती आहे, तिच्या छातीवर असा कोणताही मंत्र कोरलेला नाहीये आणि मूर्ती दिगंबरही नाही, वस्त्र आहेत. अच्छा. या उलट माढ्याला जी मूर्ती आहे ना, तिच्या छातीवर श्रीवत्स चिन्ह आणि काही अक्षर म्हणजे मंत्र कोरलेला दिसतो आणि ती मूर्ती दिगंबर आहे. म्हणजे सावतामाळींचं वर्णन माढ्याच्या मूर्तीशी जुळतंय. हो, आणि फक्त सावतामाळीच नाही, स्कंद आणि पद्म पांडुरंग महात्म्य जे प्राचीन ग्रंथ आहेत, त्यात पण विठ्ठलाच्या छातीवर मंत्राचा उल्लेख आहे. इतकंच काय, पंढरपूरचेच कवी होते श्रीधर नावाचे. हो, त्यांचं वर्णनही माढ्याच्या मूर्तीसारखंच आहे. अरे वा. म्हणजे बरेच जुने संदर्भ हे सध्याच्या मूर्तीपेक्षा वेगळं चित्र उभं करतात. अजून काही पुरावे आहेत का याबद्दल? हो, अजून एक महत्वाचा संदर्भ आहे. बाबा पाध्ये म्हणून एक अभ्यासक होते,
त्यांचा मृत्यू 1805 साली झाला. त्यांनी एक स्तोत्र रचलंय, विठ्ठल ध्यान मानस पूजा. त्यात सुद्धा मूर्तीच्या हृदयावर मंत्राचा उल्लेख येतो. यावरून ढेरे काय म्हणतात की निदान 1805 पर्यंत तरी ती मूळ मूर्ती, म्हणजे जिच्या छातीवर मंत्र होता, ती पंढरपुरात असावी. मग माढ्याच्या मंदिराचं काय? तिथे मूर्ती फक्त तात्पुरती नेली होती. मग तिथे मंदिर कसं आलं? हो, अफजल खानाच्या वेळेस मूर्ती तात्पुरतीच नेली होती माढ्याला, पण ती परत आणल्यावर ज्या ठिकाणी मूर्ती राहिली होती त्या जागेची आठवण म्हणून महाजी निंबाळकरांनी तिथे एक मंदिर बांधलं. अच्छा, आठवण म्हणून. हो, पण ढेरे आणि दुसरे इतिहासकार आहेत राजवाडे, त्यांचं मत काय आहे की कदाचित तेव्हा पंढरपूरच्या मूळ मूर्तीची आठवण म्हणून तिची अगदी हुबेहूब प्रतिकृती माढ्यात स्थापन केली गेली असावी. म्हणजे माढ्याची मूर्ती ही मूळ मूर्तीची प्रतिकृती असू शकते असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळेच ती वर्णनांशी जुळते. पण या सगळ्या मांडणीमुळे वाद झाला म्हणाल तुम्ही? खूप वाद झाला. 1981 मध्ये केसरीमध्ये त्यांचे लेख आले आणि मग मोठा गदारोळ झाला. भाविकांनी, बडवे समाजांनी तीव्र विरोध केला, प्रतिलेख लिहिले गेले. पण मग हळूहळू तो वाद शांत झाला. पण जे प्रश्न उपस्थित झाले होते ते तसेच राहिले. त्यांची ठोस उत्तरं मिळाली नाहीत. तर एकंदरीत या सगळ्या चर्चेतून काय दिसतंय? ऐतिहासिक नोंदी आहेत, स्थलांतराचे पुरावे आहेत, संतांची वर्णनं आहेत, मूर्तींमध्ये फरक दिसतोय. या सगळ्यामुळे पंढरपूरच्या सध्याच्या मूर्तीच्या मूळ स्वरूपाबद्दल काही गंभीर प्रश्न नक्कीच उभे राहतात. बरोबर. मूळ मूर्ती कोणती हा वाद अजून पूर्णपणे सुटलेला नाही, हे खरंय. पण मग दुसरी बाजू पण आहे. अगदी. ती खूप महत्वाची बाजू आहे. हे सगळं झालं ऐतिहासिक संशोधन, तर्कवितर्क. पण या पलीकडे जाऊन कोट्यावधी भाविकांची जी श्रद्धा आहे पंढरपूरच्या विठ्ठलावर, ती अढळ आहे. हो, ती खूप मोठी गोष्ट आहे. त्यांच्यासाठी तीच मूर्ती म्हणजे साक्षात विठ्ठल आहे. आणि श्रद्धेचे हे जे स्थान आहे ना, ते या सगळ्या वादांच्या पलीकडचं आहे. ते नेहमीच महत्वाचं आणि अबाधित राहतं. अगदी खरंय. आणि कदाचित ऐकणाऱ्यांसाठी हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे की नाही, की शतकानुशतकं प्रतीकं बदलू शकतात, मूर्ती बदलू शकतात, जागा बदलू शकतात. पण त्यामागची जी श्रद्धा आहे, जी भक्ती आहे, तिचं मूळ स्वरूप काय असतं? म्हणजे एखाद्या देवाचं रूप किंवा मूर्ती बदलली तरी त्यामागची श्रद्धा हजारो वर्ष कशी टिकून राहते, हा खरंच एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे.